स्लीप वेल, बाय. फिरंग्या काय तू काय बेडवर झोपतोस? मी गेस्ट आहे ना तुझी. आणि आपले मॅनर्स काय सांगतात? आपण पाहुण्यांना बेडवर झोपायला सांगतो. त्यामुळे बेडवर मी झोपणार आणि तू इथे झोपायचं सोफ्यावर. कळलं? मी झोपणार आहे बेडवर. फिरंग्या! हे काय? What? हे छवी, अरे हे काय? हा? मी झोपणार इथे. ऐक ना छवी, माझी रूम आहे, सो इथे माझे रूल्स. ओके, चल उठ, चल झोप तिकडे जाऊन. ओके ठीक आहे. मग मी बाई आजीला जाऊन सांगते की फिरंग्या मला बेडवर झोपायला देत नाहीये. उलट तो असं म्हणतोय की खाली झोप जमिनीवर. ऐक ना, ए छवी छवी ऐक ना, तू 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 ब्लॅकमेल करतेस. हा? हो हो. असेल. म्हणजे अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, फाईन. झोप तू इकडे, ओके मी झोपतो तिकडे. बेस्ट आहे. मला फिरंग्या म्हणतेस पण स्वतः इंग्रजी हुकुमशाही गाजवतेस. ठीक आहे, झोप इथे बेडवर. काय 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 माझी उशी येते, मला लागतंय. चल दे. नाही सोडणार, फिरंग्या सोड. नाही सोडणार. ए मला हवी उशी. ऐक ना, ही माझी रोजची उशी आहे, याच्याशिवाय मला झोप येत नाही. ओके, उशी दे. फिरंग्या सोड. नाही सोडणार. अरे देवा, हे तर प्रेमात पडले. शांभवी यांना तोडणार होती पण यांचं प्रेम तर रंगत आलंय. फिरंग्या सोड. नाही सोडणार. छवी यार, तू काय तुझं? तुला उशी हवी होती ना, दिली. हसतेस काय ग? हा? ऐक ना, पण फक्त आजच्या दिवस. हा, उद्यापासून मीच झोपणार आहे तिकडे. लाईट्स ऑफ करतो. ए थांब 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 थांब. लाईट्स ऑफ नाही करायचे. मला पूर्ण काळोखात झोप येत नाही. फक्त फक्त आजचा दिवस. गुड नाईट. बॅड नाईट. अजून थोडे वाढू सके? नक्की. नको नको, खूप छान झाले. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हळू हळू जरा बेबी. काय आहे नाश्त्याला? तुम्हाला आवडतात तसे शेंगदाणे घालून पोहे बनवलेत. नाईस. शांभवी, ग्रेट आहेस ग तू. तू लवकर उठलीस सकाळी, सगळ्यांसाठी नाश्ता बनवलास. पण मम्मा तुझी लाडकी धाकटी सून छवी अजूनही झोपेतच आहे वाटतं. झोपू दे ना बेबी आत्या. गेले काही दिवस किती दगदग झालीये तिची. माइंडचं पण टेन्शन आहे. असू दे, झोपू दे तिला थोड्या वेळ. काही फरक पडत नाही. बेबी बघितलंस का किती समजूतदार आहे शांभवी. न सांगता शांभवीला सगळं कळतं. गुणी आहे माझी मोठी नात. मी कॉफी आणते. बाई आजी, गरम गरम दूध आणते तुमच्यासाठी. आलेच. मी पाणी आणते. आणते कशाला, इथे आहे ना, देऊ का तुला? मला आईस वॉटर लागतं. जा
शांतपणे खाऊ तरी आम्ही. तो साईज डोक्यावर ठेवला तर बरं होईल. काय टिपिकल सिनेमातल्या सोन्यासारखी काय वागतेस? जरा प्रॅक्टिकल वाग ना. तर जोडी अजूनही रूम मधून बाहेर आलेली नाहीये. तुला वाटतेय तशी त्यांची भकास आणि उदास रात्र गेली नसणार. मी सांगते तुला, रोमांस अगदी टॉपवर आहे त्यांचा. आले आले. अरे काय झालं? तुला नाही माहिती काय झालं हं? हं? नाही माहिती. हसू नको हं? हसू नको. हॅलो, काय हसता का एवढे? ते बघ बघ, गालातल्या गालात कशी हसतेय बघ ती. काही नाही अगं बायचे असंच. ही प्लेट कोणाची आहे? बेबी बेबी आत्या. काय आहे? काही नाही, तुझी प्लेट इथे बाजूला ठेवतोय मी. हा, कधी नीट बोलेल काय माहिती. ऐक काय ग? काय? अजूनही हसतायत. अरे साकेत दादा. अरे अरे नाही तसं काही नाहीये. म्हणजे तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. अरे पुढे काय? मला माझा जोक आठवला एक, हसलो. अरे साकेत दादा ऐक ना, मी सिरियसली सांगतो. तसं काहीच नाहीये. तू का हसतोय उगाच तू? अरे हा थांबतच नाहीये बायाची, बोल ना त्याला. मी काय ऐक तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये. ऍक्च्युली माझं जागरण झालंय, त्याच्यामुळे अंग दुखतंय, जागरण. बॉडी पेन आहे, जरा अखंडी आहे बॉडी, तेवढंच, बाकी काही नाही. बरं. मी सिरियसली सांगतो. काय ग? शांभवी, काय लक्ष कुठं असतं तुझं मला कळत नाही. असा कसा पडला ग्लास? ठीक आहे रे. सावकाश. ग्लासच फुटलाय ना, एवढं काय त्यात? हे शांभवी, लागलं नाही ना तुला? नाही नाही बाई आजी. आणि माहितीये का, ग्लास तुटणं म्हणजे शुभ शकून असतो. थोरल्या जाऊबाई, काल तुम्ही जे बदामाचं दूध दिलं होतं ना, खूप छान होतं. तुमच्या प्रेमाचा गोडवा उतरला होता त्यात. थँक्यू. सुनबाई, हा बाई आजी. दोघींनी एक सोबत. हा, काय गोळ्या तुझ्या. वेळ चुकली औषधांची. छवी, वेळ नाही चुकलीये. अगं मला गोळ्या शांभवी देते ना आता, विसरलीस का तू? दिल्या तिने गोळ्या. हा, ओके. मी काय 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 एवढी अस्वस्थता काय आहे तुझ्यात? नाही, मी हे ठेवते. सॉरी. हा, इथे बस. काय सॉरी कशासाठी? काही नाही, मी जाते. एक माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मग जा. हा, कशाला सॉरी म्हणालीस? ते छवी, आईची आठवण आली. तुला कसं कळलं? येडाबाई,
मी पण या अवस्थेतनं गेलीये. मी पण नवीन नवरी होते. मला तर ना दुसऱ्या दिवशीपासूनच आईला भेटायचं होतं. मी टुमणं लावलं होतं, मला आईला भेटायचंय, मला आईला भेटायचंय. छवी, अगं तू या घरची पहिल्यांदा मुलगी आहेस, मग तू सून झालीस ना. हा, लग्न झालं म्हणून सगळं बदलत नसतं. काय जा भेटून या आईला. आणि अनिकेतला पण घेऊन जा, तिला पण बरं वाटेल. थँक्यू बाई आजी. वेडाबाई जा. हो चालते. कशी आहे? फिरंग्या, बोल ना. तू ऑफिसला निघालायस? हो, ऑफिसला जातोय. खूप कामं बाकी आहेत ना. आता लग्नाच्या गोंधळात इतकी कामं राहिलेली ऑफिसची, ती सगळी संपवायची आहे. बरं ठीक आहे, मग मी तुला डबा देते, तू नाश्ता करायला खालीच ये. हा, एक सेकंड छवी, काय झालं? एक सेकंड. चल घे, ड्रेस घे आणि लवकर तयार हो. मला ऑफिसला जायला उशीर होतो. घे. मी पण यायचंय ऑफिसला. क्रॅकहेड क्रॅकहेड. मी काय म्हणून तुला ऑफिसला चल म्हणून? आत्ता कुठे लग्न झालंय आपलं. आय मीन, आपण जरी हे लग्न मानत नसलो तरी घरच्यांसाठी तर तू नवी नवरीच आहेस ना. आणि आता जर मी तुला ऑफिसला नेलं ना, तर बाई आजी माझी शाळा घे. मग कुठे चाललोय आपण? हॉस्पिटलला माईला भेटायला. न सांगता पण कसं कळलं तुला माझ्या मनातलं? कारण आपण एकमेकांना खूप चांगल्याने ओळखतो. तू पण हेच सांगायला आली होतीस ना मला. मला पण भेटायचंय माईला. आणि आय नो तुला पण ओढ असेलच माईला भेटायची. मला माहितीये ना. जेव्हा तुझ्या डोळ्यात बघून सांगू शकतो तुझ्या मनात काय सुरू आहे ते. हो हॅलो, आता काय अशी बघत बसणारच का माझ्याकडे? लवकर तयार हो यार छवी, मला ऑफिसला पण जायचं तिकडं. ओके चल घे, मी तोपर्यंत कॉफी घेतो. ओके लवकर. ओके काल तुम्ही जे बदामाचं दूध दिलं होतं ना, खूप छान होतं. आणि त्यामुळे आमच्या दोघांच्या मैत्रीत सुद्धा 1% गोडवा आणखी वाढला. त्या अनिकेत आणि छवीला दूर करण्याचा प्रयत्न करते तर ते आणखीन जवळ येतात. ती बेबी नुसती बातम्या पुरवते, काम तर काहीच करत नाही. काहीही झालं तरी त्या अनिकेत आणि छवी मधला रोमॅन्स थांबला पाहिजे. हे नातं तोडलंच पाहिजे. काय तोडायचंय शांभवी? काय 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 बोलत होतीस? काय तोडायचंय? का तोडायचंय फोडायचंय असं स्वतःला जाब विचारते मी. काही कळत नाही आजकाल, सगळं तुट्ट फुट्ट सांडत माझ्या हातून. काय झालं मला खरंच कळत नाहीये. असं का होतंय सखेत? काय तुटलं? काय 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 बोलते शांभवी? काय काय झालंय? घरचे काय म्हणत असतील मला, हसत असतील माझ्यावर. एक काम धड जमत नाही या शांभवीला. शांभवी काय, कोणी काही हसत नाही तुझ्यावर का? घरचे का असं तुला म्हणतील का? उगाच भलते सलते विचार करू नको शांभवी तू. मी
मी काल होतो इथे. हा शांभवी, मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोलू का? सॉरी बोल की. नाही काही नाही. आपल्या छवी आणि अनिकेतचं आत्ताच लग्न झालंय ना, सो आपण त्यांना काही दिलेलंच नाहीये. तर माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली होती. कशाबद्दल आता? नाही म्हणजे आता लग्न कसं घाईघाईत झालं, अचानक झालं, त्यामुळे त्यांची हाऊसमौज काही करता आली नाही आपल्याला. पण आत्ता आपण करू शकतो ना. त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की आपण त्यांच्यासाठी एक फर्स्ट क्लास असं हनीमून पॅकेज गिफ्ट करूया. काय वाटतं? अगदी माझ्या मनातलं बोललास रे. हो की नाही? प्रश्नच नाही. मला वाटलंच होतं. मला माहिती होतं शांभवीला आवडणार माझी कल्पना. ऐक ना शांभवी, मला काही ठिकाणं सजेस्ट कर ना, कुठे पाठवू शकतो. हा तू म्हणजे बालीला पाठवूया की स्वित्झर्लंडला पाठवूया की काय ते व्हिएतनाम ते पण चांगलं होतं ना. कुठे पाठवायचं तेच कळत नाहीये मला. त्यांना कुठे जायला आवडेल हे त्यांनाच विचारायला हवं ना. शांभवी अगं त्यांना कसं विचारायचं? सरप्राईज गिफ्ट देतो ना आपण त्यांनाच विचारायचं. काय अर्थ आहे त्याच्यात? सांग ना 1-2 ठिकाणं सांग ना मला. कुठे म्हणजे कुठे म्हणजे सिमला, कुलू मनाली, पॅरिस, आफ्रिका, कुठेही पाठवूया. शांभवी, कागद का चुरगळतेस तू? अगं चिडलीस का तू एवढी? काय? मी नाही चिडले. मी कशाला चिडू? माझा लाडका दीर आणि लाडकी जाऊ छवी यांच्या हनीमूनची ट्रिप प्लॅन करतोय आपण. मी कसं काय चिडी? हवं तिथे जाऊ देत ना त्यांना, मस्त कुठेतरी लांब. अरे बाय, तुला वाटेल तिथे म्हणजे सर्च करून सांग मला, मी बुक करून टाकतो. शांभवी तू अचानक बदलतोय चेहरा तुझा. मला म्हणजे आधी तू काहीतरी वेगळी वागतेस, नंतर मला कळत नाही का काही? काही झालंय का? शांभवी काय झालंय मला काहीच कळत नाहीये. तुला कधीच काही कळत नाही. माझं प्रेमही कळत नाही तुला. असं कसं बोलतेस तू? असं काही नाहीये. मला कळतं सगळं खरंच. ऐक ना शांभवी, दरवाजा उघडा आहे, परत कोणीतरी बघेल आपल्याला, येईल कोणतरी. येऊ दे ना मग, येऊ दे. ऑफिसचं काम आहे मला शांभवी. हे मीटिंग आहे माझी महत्वाची, ती करायला पाहिजे मला आधी. ते माझं लॅपटॉप. काय झालंय? नाही काय, कुठे काय हवंय? लॅपटॉप घ्यायचा आहे. मी देऊ? मला कडक कॉफी बनवून देतेस का? आत्ता आणते. प्लीज. कॉफी. काय? या छवीला अशा ठिकाणी पाठवते जिथून ती परत येणारच नाही. काय झालं छवी? कोणाला फोन लावतेस? अरे कविता, तिला मी कालपासून फोन करतेय, तिचा फोन बंद लागतोय, रिंगही होत नाहीये. ठीक आहे, मे बी फोन बिघडला वगैरे असेल. इट्स ओके. नाही अरे बघ ना तू, ती लग्नाच्या दिवशी पण नव्हती. हो ग, कविता नव्हती लग्नात. या सगळ्या भानगडीचं लक्षातच आलं नाही माझ्या. तुला कळलं असेल का रे आपलं लग्न झालंय ते? मला तरी असं वाटतंय तिला ना बाहेरून कळलं असेल, चिडली असेल माझ्यावर, नाराज असेल, आणि म्हणून तिने माझा फोन ब्लॉक करून ठेवला असेल. नाही छवी, कविता अशी नाहीये. ती खूप साधी सरळ मुलगी आहे.
ती का चिडणार तुझ्यावर? आणि चिडली पण असेल तर एवढ्या वेळ मनात राग ठेवणार नाही ती. नाही, तिला राग आला असेल माझा. तिच्या हक्काचं माझं झालं ना म्हणून रागवली असेल. काय म्हणालीस तू आता? नाही म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं काय तुला? अरे कविताचं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे ती एकतर्फी प्रेम करते तुझ्यावर, खूप जीव लावते तुझ्यावरती. आणि बहुतेक म्हणून तिला हे कळल्यानंतर माझा राग आला असेल. म्हणजे आपलं जर एखाद्यावर प्रेम असेल, आपलं प्रेम दुसऱ्या कोणाला तरी मिळालं तर माणूस दुखावलं जातच ना. तसंच ती दुखावली असेल म्हणून मला टेन्शन येतंय आणि काळजी पण वाटतेय तिची. ओके, आय मीन आपण तिचा जो काही गैरसमज आहे मला घेऊन तो दूर करूयात आपण. हा ठीक आहे, आधी आपण माईकडे जाऊ, हॉस्पिटलला माईला भेटू, मग तिकडनं ऑफिसमध्ये जाऊन कविताशी पण बोलू. आय मीन आपण दोघेही बोलू. ओके. काय ग, कोणाचा फोन होता? कोणी नाही. शांभवी उचल ना फोन. कोणाचा फोन आहे ते कसं कळणार त्याशिवाय? कंपनीवाले सारखे मला फोन करत असतात. एक फोन कट केला ना की दुसऱ्या फोनवर न करतात फोन. सारखे कसल्या ऑफर्स आणतात, कसल्या स्कीम आणतात काय माहिती. माझं डोकं फिरतं, मग मी फोन कट करते. अगं शांभवी, पण त्यापेक्षा एकदा फोन उचल, त्यांना सांग की मला नकोय तुमची कोणती स्कीम, आणि परत फोन करू नका असं सांग त्यांना. त्याशिवाय त्यांना कसं कळणार आहे तुला स्कीम नकोय म्हणून? आता आला की सांगेन. हा, आता सांग त्यांना. सांग, मी बोलतो. नाही बघते मी आता बोलते त्यांना. सांग. थांब आता. हेलो, क्या चाहिए आपको? क्यों बार बार फोन कर रहे हो मुझे? तू हिंदी नको फाडूस माझ्या समोर. मला काय हाऊस नाही तुझ्याशी बोलायची. हे बघ, मला माझे पैसे दे. पैसा? किसका पैसा? कौन सा पैसा? मुझे किसी में इन्वेस्टमेंट कुछ नहीं करना है. मुझे वापस फोन मत करो मुझे. अभी बता रही हूँ आपको. अगं, तुझ्यात माझं आयुष्य इन्व्हेस्ट करून बसलोय मी, त्याचीच किंमत मागतोय. क्या क्या बात कर रहे हो? दोबारा फोन मत करना मुझे. तुला कळतंय ना मी कोण बोलतोय ते? हे बघ, जास्त नाटकं केलीस ना तर तुझ्या घरात येऊन तमाशे करेन तुझ्या त्या बटाट्या समोर. ठेवला फोन? बोलले ना मी, ऐकलं ना. आता तो नंबर ब्लॉक कर. हा, म्हणजे परत फोन येणार नाही तुला. हा, आता ब्लॉकच करते. हा, ब्लॉक करून टाक. बरं शांभवी, चल ही फाईल बायाजील देऊन तुम्ही. आलोच. काय ग, आलीस का ग शुद्धीत? अरे मूर्ख माणसा, एकदा फोन कट केला की कळत नाही तुला आजूबाजूला कोणतरी असेल, साकेत असतो माझ्या आजूबाजूला. परत फोन करायचा नाही मी कट केल्यावर. तुझ्यावर तर काडीचाही विश्वास नाहीये माझा. आणि एवढंच होतं तर बाजूला जाऊन फोन घ्यायचा. ए, तू नको ठरवूस आहे. क्षमा, मला माझे पैसे दे आणि मोकळी हो, नाहीतर बघते मी, करते काहीतरी. फाईल हातात येऊनही काही फायदा झालेला नाही. हा राजनाथ असा शांत बसणार नाही. याचं तोंड आधी बंद केलं पाहिजे. या बेबीमुळे चोरीचा प्लॅन पण फसला. त्या म्हातारीचे दागिने चोरू का?